प्युअर डर्माचा टोनर आहे. टोनर काय काम करेल, तुमचे पोर्स मिनिमाइज करेल आणि हायड्रेट ठेवेल स्किन. हा, खूप छान कंपनी आहे. टोनिंग साठी मी हेच वापरते, प्युअर डर्मा. नॅचरली ड्राय होऊ द्या. आपण मॉइश्चरायझर घेऊ. मॉइश्चरायझर आहे माझ्याकडे एम्ब्रोलिसिसचा. ठीक आहे, ऑल स्किन टाईपला पण जातं ते, आणि जास्त ड्राय स्किन असेल तर क्रीमी बेस आहे. खूप छान हायड्रेट ठेवतं. हा, तुमचा जो मेकअप होणार आहे तो मेकअप तुमचा ड्राय होऊ देत नाही. छान हायड्रेशन मिळतं. त्यापर्यंत स्किन शाईन झाली पाहिजे, ड्राय नाही दिसली पाहिजे. तर आपण काय करू, मॅक कंपनीचं स्ट्रोब क्रीम वापरू. हा, स्ट्रोब क्रीमने काय होईल, स्किन तुमची ग्लॉसी शायनी दिसेल. क्रीम अशी असते का तुम्ही फाउंडेशन मध्ये, मॉइश्चरायझर मध्ये मर्ज करून लावू शकता. प्रायमर. आता ग्रीप ह्या शब्दामध्येच तुम्हाला समजेल का ग्रीप म्हणजे मेकअप तुमचा होल्ड करून ठेवेल, पकडून धरेल. ठीक आहे, तर मग हे ऑल स्किन टाईप प्रायमर आहे आणि खूप छान आहे आणि एकदम स्मूथ आहे. तुम्हाला लगेच त्याचं टेक्स्चर दाखवते मी. स्किन मध्ये एकदम छान शाईन आणि हायड्रेट आणि स्किन तुमची शायनी. असं छान मस्त मोजला वगैरे प्रायमर लावायचं. शेड्स आणि तिचा शेड आपण कसं मॅच करायचा, तर आपण काय करायचं, थोडेसे पॅच टेस्ट करायची. हा, लावून बघायचं हलकासा, थोडासा प्रोडक्ट लावून बघायचं, होतंय का मॅच चेक करायचं. नाही होते, कुठला होतोय, असं पॅच टेस्ट करायची. ठीक आहे, पॅच टेस्ट करून, म्हणजे तुम्ही बिगनर्स आहे, तुम्हाला माहिती नाही म्हणून मी ही प्रोसेस सांगते. थोडं थोडं फिंगरवर प्रोडक्ट घेऊन लावून बघायचं कुठला जातोय. ठीक आहे, मग आपल्याला एवढं लावल्यानंतर हा वाला जरा जातोय. हा, मग आपण घेताना मग तो शेड घ्यायचा. कळलं? माझ्याकडे फाउंडेशनचे शेड्स आहे नार्स कंपनीचे. ठीक आहे, नार्स कंपनी मी हे 2 शेडच का घेतले, कारण आपल्याकडे जी मॉडेल आहे तिचा स्किन टोन मीडियम टू फेअर आहे. तर आपण फाउंडेशन पण घेतले मीडियम टू फेअर. तर मीडियम स्किन टोन आहे पंजाब आणि फेअर स्किन टोन आहे फिजी. हे दोन्ही शेड आपण मिक्स करू, कारण हा वापरला तर डल दिसेल, डायरेक्ट हा वापरला तर जास्त फेअर होईल. तर आपण दोन्ही क्वांटिटी मिक्स करू, सेम इक्वल घेऊन, आणि मग तिचा फेस शेड आपल्याला सेम मिळेल. ठीक आहे, फेस शेड मिळाला आपल्याला. खूप छान आय शेप आहे. आज आपण थोडस बोल्ड आईज करतोय, विंग लाइनर करतोय. तर आपण पहिले जेल लाइनर करू, मग त्याच्यानंतर वॉटर बेस लाइनर लावू. त्याच्याने काय होईल, तुमचा क्रीम बेस स्मज नाही होणार. या तुम्ही दोघी तिघी फक्त, तू बस, तुला दिसतंय तर बस. वारे वा, या दोघी म्हटलं मी. ब्रो फिनिशिंग मध्ये द्यायची. प्रोडक्ट काढून घेतलं, कधी पण प्रोडक्टला झाकण लावून ठेवा. सगळ्यात डार्क हायलाइटर शेड आहे, शेड नंबर 125 फेअर. आता आपण ते ब्लेंड, हे बघा. याच्या झाकणावर असेल ना, मीडियम टू फेअर. ठीक आहे,
हलका एकदम, पावडर नाही. हा टेम्पल एरिया, हा टेम्पल एरिया पासून ऍपल ऑफ चिक. हा हायलायटर कुठे लावाल? कम्प्लीट तुमचं ब्लश आहे त्याच्यावरती. हेच माझं महत्वाचं होतं. फेस ऑफ ब्युटी. हा मला खाली आता इथून वरचं सगळं रंगवा. फायनल. अजून बघा मेकअप मध्ये ग्लो. खूप पावडरी पावडर दिसत होता ना. नाही नाही, कॅमेराकडे बघा.